चव्हाणजी आपण प्रतिक्रिया देत होतात। आज सकाळीच मीडियाकडून दादांच्या दुःखद निधनाची बातमी कळली, धक्का बसला। महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग नेतृत्व आज पद्मश्री डी.वाय. पाटील यांच्या रूपाने हरपलेलं आहे। त्यांच्या सर्व कुटुंबियांना डॉक्टर संजय पाटील, सतेज पाटील, अजिंक्य पाटील, विजय पाटील, नंदिताताई या सगळ्यांच्या प्रति मी माझ्या वैयक्तिक माझ्या कुटुंबाच्या वतीनं संवेदना प्रकट करतो। दादा हे राज्याच्या राजकारणामध्ये आमदार झाले, राज्यात राजकारण त्यांनी केलं, पण नंतर ते पुढे राष्ट्रीय पातळीवर गेले। पहिल्यांदा त्रिपुरा राज्याचे राज्यपाल झाले, पुन्हा बिहारच्या सारख्या मोठ्या राज्याची त्यांना जबाबदारी दिली गेली आणि नंतर काही काळ ते पश्चिम बंगालचे देखील राज्यपाल होते। ते राज्यपाल पदावर निवृत्त झाल्यावर त्यांनी मुंबई, पुणे, कोल्हापूर क्षेत्रामध्ये, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या विविध शैक्षणिक संस्था, विश्वविद्यालय या आपापल्या मुलांना सांभाळायला दिल्या, प्रत्येकाला काम वाटून दिलं आणि त्या सर्व कामाचं मार्गदर्शन ते करत होते। अगदी वयाच्या 90-91 वर्षापर्यंत ते ऍक्टिव्ह होते। त्यांना त्यांचा मोठा सल्ला, मार्गदर्शन अत्यंत महत्वाचं होतं। त्यामुळं आज दादांच्या जाण्यामुळं पद्मश्री डी.वाय. पाटील एक उत्तुंग नेतृत्व, पश्चिम महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्रातले उत्तुंग नेतृत्व आज आपल्याला सोडून गेलेलं आहे, हात चुकलेला आहे। माझ्या सर्व डी.वाय. पाटील संकुलाच्या सर्व सदस्यांच्या प्रती आणि विशेषतः त्यांच्या कुटुंबाच्या प्रति मी अत्यंत जवळचे कौटुंबिक संबंध होते। अत्यंत धक्कादायक बातमी आज इथे कळालेली आहे। अगदीच चव्हाणजी, तुमच्या प्रतिक्रियेमागील भावना आम्ही समजू शकतो। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल।